श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। बळे विवेकाची वेंगडी, पडे शब्दाची बोबडी, जेथे मनाची तातडी, कामानये श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील संत स्तवन आपण पाहतो आहोत। या संत स्तवनाचा विचार आत्मसात करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत। संत ही अनुभूती आहे। संत हा आपल्या जीवनातला प्रॅक्टिकल विचार आहे। संत ही आपली प्रत्यक्ष सत्य वस्तूबद्दलची कृती आहे। पहा, आपण व्यावहारिक दृष्टीनं किंवा चालू या भौतिक जगाच्या दृष्टीनं थोडंसं संत विचार आपण अभ्यासूया, त्याचा विचार आपण करूया। संत आपण जर वृत्ती म्हटलं तर आपण पाहिलं की वेशावरती संत बघू नका, वेश वरी केला। समर्थांनी फार निक्षून सांगितलं आहे, खूप कठोरपणानं सांगितलेलं आहे, अतिशय प्रेमळपणानंही सांगितलेलं आहे। या वेशाबद्दल आणि वरवरच्या वरपांग विचारांच्या बद्दल समर्थांच्या इतकी अक्षरशः समर्थांनी त्याच्यावरती झोड उठवलेली आहे। समर्थांनी फार किती परखडपणानं सांगावं। समर्थांनी त्या काळामध्ये असं म्हटलं, वेश वरी केला, खूप वरवरती वेश केला, माळा घातल्या, कफनी घातली, जटा राखल्या, दाढी राखली, सगळे साधुत्वाचे पोशाख सगळे केले, वेश वरी केला, आंतरी दोषची भरला। पहा बरं का, समजावून घ्या। वेश वर खूप वेश केला, खूप मोठा, अगदी साहेबासारखा वेश केला, पण तू साहेब आहेस का? तू खूप मोठा वेश धारण केलास, पण तू त्या वेशाप्रमाणे नुसता वेश केला म्हणून काय झालं? कुठल्याही क्षेत्रामध्ये गेल्यानंतर नुसता त्याच्याप्रमाणे ती नक्कल करणं फार सोपं असतं, त्याच्याप्रमाणे पोशाख करणं फार सोपं असतं, पण तो पोशाख करणारा हा पोशाखही लगेच लक्षात येतो, पण तो खरा साहेब असतो का? तर नसतो। आपण इथे साधुत्वाचा आणि परमार्थाचा विषय पाहतो आहोत। एखाद्या व्यक्तीनं खूप मोठा वेश केला, परिधान केला, वेश वरी केला, समर्थ म्हणाले, पण काय झालं? आंतरी दोषची भरला। आतमध्ये दोषानं भरलायच ना बाबा, आतमध्ये दोषाचं गाठोडं भरलंय, विकल्पाचं गाठोडं भरलंय, पापाचं गाठोडं भरलंय, पापसंगतीचं गाठोडं भरलंय, नको त्या विचारांचं गाठोडं भरलंय, आतमध्ये व्यसनाधीनता भरलेली आहे। हे सगळं पाप आहे, पापकर्म आहे। आंतरी दोषाची भरला, मग काय करावं लागेल त्याच्यासाठी? समर्थांनाच प्रार्थना करूया। समर्थच उत्तर देतात आणि सांगतात, वेश वरी केला, आंतरी दोषाची भरला, तरी त्या दोषाच्या दहनाला, दहन शब्द वापरलाय बरं का, तरी त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे। ज्या वस्तूचं मला ज्ञान करून घ्यायचं आहे ती वस्तू शाश्वत आहे, टिकणारी आहे, त्या वस्तूचं ज्ञान करून घेण्यासाठी आपण नेहमी लक्षात ठेवा, मला कोणाची ही बरोबर घेऊन जाण्याची गरज नाही, माझ्याबरोबर कोणी येण्याची गरज नाही। उलट त्याच्यापेक्षा पुढे जाऊन मला असं सांगावंसं वाटतं की सत्य वस्तूचं ज्ञान करून घेण्यासाठी मी अन्य कोणाला जर बरोबर घेऊन गेलो किंवा मी कोणाच्या बरोबर गेलो किंवा माझ्याबरोबर कोणी आला तर ते सत्य वस्तूचं ज्ञान होईलच असं नाही। म्हणून त्या ज्ञानाला कुठेतरी मर्यादा असते, वळे विवेकाची वेगळी असं समर्थांनी म्हटलेलं आहे। ब्रह्मवस्तू ब्रह्म सत्य असून जग हे मिथ्या आहे, जगातले व्यवहार मिथ्या आहेत। व्यवहारामध्ये हे कसं बसवावं? तर माझ्या चाललेल्या दैनंदिन जीवनामध्ये मी सत्य वस्तूबद्दल चांगलं वागणं, चांगलं बोलणं, खरं बोलणं, शाश्वत टिकणारं बोलणं किंवा करणं, याच्यासाठी समर्थांनी असं म्हटलंय की सत्य काय आहे त्या वस्तूचा शोध घ्यावा। शाब्दिक आणि विवेकाची जिथे आपण
प्रत्येक ठिकाणी काहीतरी सांगड घालण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्या विवेकाची आणि शब्दाची जी गंठण केलेलं असतं ना, ते गुंफलेले शब्द असतात, ते प्राप्त केलेले शब्द असतात, ते शिकलेले शब्द असतात, ते पाठ केलेले शब्द असतात. हे पाठ केलेले शब्द कधीतरी आपल्याकडे पाठ केल्याशिवाय राहत नाहीत किंवा आपण त्याच्याकडे पाठ केल्याशिवाय राहत नाही. अशा शब्दांच्या माध्यमातून आपण संत आपल्याला जाणवतीलच, लक्षात येतीलच, पाहता येतीलच, अनुभवता येतीलच असं अजिबात नाही. म्हणून त्या अनुभवण्याच्या पलीकडे जे शास्त्र आहे त्या शास्त्राचा अभ्यास आपण करावा, त्या शास्त्राचं चिंतन करावं. आणि संतांना पाहण्यासाठी आणि त्यांना बघण्यासाठी मला कुठे जाण्याची गरज आहे का? तर जाण्याची गरज नाही. मला ठाईच बैसोनी करा एकचित्त असं जेव्हा सांगितलं जातं, तेव्हा ते चित्त एकाग्र करण्यासाठी मला संत विचारांची जोड माझ्या जीवनामध्ये कधीतरी ती यावी आणि ते संत विचार मला प्राप्त व्हावेत. अशा संतांच्या सहवासामध्ये माझं मन अखंडपणे रमून राहावं आणि त्या विचारांच्यामध्ये मग जेथे मनाची तातडी कामा नये, अशा मनाची तातडी याचा अर्थ असा की जिथे मनच पांगळं होतं, जिथे मनाचं अस्तित्वच संपून जातं, अशा मनाच्या अस्तित्वाच्याही पलीकडे असणारं जे तत्व आहे, जे शास्त्र आहे, जे सत्यवस्तू आहे, ती सत्यवस्तू मला संतांच्या विचारामधून आणि संतांच्या सांगण्यातूनच अनुभवायची आहे असं सांगणं. आणि हा संत विचारांचा एक आपण सुंदर अशा प्रकारचा मागोवा या ग्रंथांच्या माध्यमातून घेत असतो आणि तो घ्यावा असंच समर्थांचं हे सांगणं आपल्या जीवनाच्या परिपूर्णतेसाठी आपण उपयोगामध्ये आणावं असा हा समर्थांचा समर्थ विचार आज आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.